आज आपण पाहणार आहोत पास्ता रेसिपी। त्यासाठी मस्त असं गरम पाण्यात पास्ता अगोदर 5 ते 10 मिनिटं शिजवून घ्यायचा। गॅसवरती मस्त अशी कढई ठेवायची, त्यामध्ये तेल तापवून द्यायचं आणि एक कांदा मस्त बारीक चिरून घ्यायचा। तो छान असा तेलात परतवून घ्यायचा। तोपर्यंत शिमला मिर्च, एक छोटीशी शिमला मिर्च, गाजर, कांदा, टोमॅटो हे आपण मस्त सुरीने असं बारीक असं कापून घ्यायचं आणि तेलामध्ये कांदा चांगला लालसर फ्राय होऊन द्यायचा। कांदा लाल असा फ्राय झाला की त्यानंतर त्यामध्ये शिमला मिर्च, गाजर, जर तुमच्याकडे गाजर वगैरे नसेल तर तुम्ही स्किप करू शकता, जे अवेलेबल आहे ते तुम्ही टाकू शकता। आणि त्याचबरोबर अजूनही तुम्हाला वेगळ्या काही म्हणजे फरसबी वगैरे ॲड करायचे असेल तर करू शकता। कांदा छान असा तेलात भाजून झालेला आहे लालसर। त्यानंतर त्यामध्ये बारीक चिरलेला टोमॅटो आणि शिमला मिर्च मी टाकलेले आहे आणि मस्त असं ते सुद्धा तेलामध्ये छान असं शिजू द्यायचं किंवा म्हणजे हे फ्राय करून घ्यायचं, म्हणजे तेलामध्ये ते चांगलं शिजून होतं आणि खाताना कचकच लागत नाही। आणि मस्त असं तेलामध्ये फ्राय करत राहायचं। त्यानंतर त्याच्यामध्ये काही मसाले ॲड करायचे। टोमॅटो आणि शिमला मिर्च चांगली फ्राय झाल्यानंतर त्यामध्ये थोडंसं टोमॅटो केचप आणि आपलं जे शेजवान चटणी असते ती एक चमचा टाकायची आणि आपलं घरचं लाल तिखट, मीठ आणि कश्मीरी लाल तिखट थोडंसं असं एकदम थोडं अर्धा चमचा टाकायचं। ते सुद्धा तेलामध्ये छान फ्राय करायचं। मी बघा आता त्यामध्ये टोमॅटो सॉस आणि शेजवान चटणी टाकलेली आहे आणि त्यानंतर आपण जे आपला पास्ता मसाला असतो, जे आपल्या किराणा दुकानामध्ये जे अवेलेबल पाऊच भेटतात छोटे, तो एक पूर्ण पाऊच तो त्यामध्ये टाकायचा। त्याच्यानंतर अर्धा चमचा मी जे घरचं लाल तिखट असतं ते टाकलं आहे, मीठ टाकलं आहे, थोडीशी हळद आणि गरम मसालाही तुम्ही टाकू शकता। थोडासा मसाला कमी पडलेला तर मी वरून आणखी मसाला ॲड केला आहे। ते सुद्धा तेलामध्ये छान असं फ्राय करून घ्यायचं आणि त्यानंतर जो शिजवलेला पास्ता आहे तो एका चाळणीमध्ये काढून घेतलेला होता मी, म्हणजे पाणी निघून जातं त्यातलं, आणि तो असा त्यानंतर या मसाल्यामध्ये ॲड करायचा आणि छान परतवून घ्यायचं, म्हणजे हे मसाले सर्व पास्त्याला छान लागतात। थोडा 5-10 मिनटं मस्त असं परतवून घ्यायचं। पास्ता छान परतून झाला की वरून एकदम बारीक चिरलेली कोथिंबीर भरपूर अशी टाकायची, तर टेस्ट खरंच खूप छान येते। आणि तुम्ही पाहू शकता पास्ता किती छान झालेला आहे। माझ्याकडून थोडंसं जास्त पास्ता शिजला गेला। तर रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की। आज आपण पाहणार आहोत पास्ता।